आजी पण काय सॉलिड आहे ना, कधी कधी असं काहीतरी बोलून जाते मध्येच. मला आणि नेत्राला किती ऑकवर्ड गेलं त्यांनी, डायरेक्ट आमची मुलं वगैरे. बाबा आज खूप छान एकदम रिलॅक्स दिसताय तुम्ही. काल काय झालं होतं? नाही काल काही नाही विशेष, ते जरा डोकं दुखत होतं, सांगितलं ना तुला. बरं ओके. बाबा मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं. थँक्यू कशाबद्दल? खरं तर बरेच दिवस झालं मला तुम्हाला थँक्यू म्हणायचंय, पण राहून गेलं माझ्याकडून. अरे पण कशाबद्दल ते तरी सांग. म्हणजे खरं तर मला आत्ता लग्न करायचंच नव्हतं. लग्नाचा विषय जेव्हा निघाला तेव्हा आय वॉज नॉट इंटरेस्टेड. असं आतून मनापासून खुश नव्हतो मी. पण बाबा आता मी खरंच खूप खुश आहे. आणि कदाचित आता नेत्रा माझ्या आयुष्यात आलीये म्हणून मी इतका खुश आहे. आणि नेत्राला माझ्या आयुष्यात तुम्ही आणलत बाबा. सो क्रेडिट गोज टू यू. मी आतापर्यंत माझ्या लाईफचा फक्त माझ्या करिअरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला होता. लग्न वगैरे अशा सगळ्या पर्सनल गोष्टींचा मी कधीच विचार नव्हता केला. पण बाबा गोष्टी किती पटकन बदलतात ना. आता गेले काही दिवस मी नेत्राचा विचार करतोय, आमच्या फ्युचरचा विचार करतोय. आणि ट्रस्ट मी बाबा, हे सगळं मी मुद्दाम नाही करत आहे, ठरवून नाही करत आहे, आपोआप होत आहे सगळं. सो थँक्यू वन्स अगेन. अद्वैत नेत्रात गुंतत चाललाय. असं गुंतून कसं चालेल? कारण नेत्रा तर कोण आशिष ना जोशांचा? हो, त्याच्या बापाने बक्कळ पैसा मोजला तेव्हा त्याला ऍडमिशन मिळालं हो मेडिकलला. ते आमचंच नशीब फुटकं. स्वतःच्या मुलाचं भविष्य सुधारण्यापेक्षा दुसऱ्यांची भविष्य सुधारण्यामध्ये रमलेले असतात आमचेही. ऍडमिशन कुठच्या कॉलेजला मिळालं का? घ्या ना. हां चहा घ्या. हां सावकाश सावकाश. सॉरी. आपलं बोलणं झाल्याप्रमाणे मी भालवांना काहीही सांगितलेलं नाहीये. हा पण मला एक कळत नाहीये, तुम्ही अचानक कसे काय आलात? म्हणजे काय झालंय? काहीही करून हे लग्न व्हायलाच हवं. दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. पर्याय नाहीये म्हणजे काय झालंय? तुम्हाला काही आठवलंय का? म्हणजे पत्रिका बनवण्यासाठी तुम्ही मला जी माहिती दिली होती त्यात काही चुकीचं होतं का? का तुम्हाला पत्रिका परत नव्याने बनवून हवी आहे? नाही, माहिती सगळी बरोबरच होती. मग तुम्ही प्लीज माझं एक काम करा ना. बोला. तुम्ही असं काहीतरी करा म्हणजे नेत्राच्या पत्रिकेतला लग्नानंतरचा मृत्यू दिसणार नाही, असं काहीतरी करा तुम्ही प्लीज. ओ काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का? त्या मुलीच्या घरच्यांचा आणि माझा चांगला परिचय आहे आणि त्याची तुम्हाला कल्पना आहे. मी तुम्हाला विनंती करतोय प्लीज प्लीज गुरुजी. नाही, असा खोटारडेपणा मला जमणार नाही. हो असं काय करता? हा त्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे. हे बघा, तुम्हाला जर माझ्या विद्येवर संशय असेल तर तुम्ही पत्रिका दुसऱ्याला दाखवा ना. अहो नाही, दुसरीकडे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे काम तुम्हीच करावं अशी माझी इच्छा आहे.
नेत्रा आणि अद्वैतचं लग्न काही करून व्हायलाच हवं. हो काय, ही काय चेष्टा चालवली आहे तुम्ही? निघा निघा इथून. मी हे कधीही केलेलं नाही आणि करणारही नाही. एखाद्याचा मृत्यू होणार आहे, त्याला न अडवता असं पुढे जाऊ देणं हे पाप आहे आणि हे पाप मी कधीही करणार नाही. माझा नाईलाज आहे. राजाध्यक्ष साहेब, मी हात जोडतो तुमच्या समोर, पण मी हे करणार नाही. मी मी म्हणतो प्लीज प्लीज गुरुजी प्लीज. नाही म्हटलंय ना, नाही म्हणजे नाही. गुरुजी, हे 10 लाख रुपये हे तुमच्या जवळ ठेवा प्लीज. गैरसमज करून घेऊ नका. काय चाललंय तुमचं हे? तुम्ही काय समजताय आम्हाला? तुम्हाला काय वाटलं? तुम्ही पैसे द्याल आणि माझं तोंड बंद कराल आणि तुम्ही कुणाच्याही जीवाशी खेळाल? मला हे मान्य नाही. पैसे उचला आणि निघा. ताई, तुम्ही हे पैसे ठेवा. तुमच्या मुलाला हैदराबादला ऍडमिशन घ्यायची ना, तुमच्याकडे पुरेसे पैसे नाही आहेत. तुम्ही हे पैसे ठेवा, ऍडमिशन घ्या आणि त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावरती पुण्यात हवी ती नोकरी मी त्याला देईन. पण प्लीज माझं एवढं काम करा प्लीज. प्रभा, यांचं काही ऐकू नकोस, यांच्याकडे लक्ष देऊ नकोस तू. आज सकाळीच मी देवाकडे प्रार्थना केली होती, माझ्या लेकाच्या ऍडमिशनसाठी पैशांची व्यवस्था होऊ दे म्हणून. देवाने ऐकलं बघा माझं. तुमचं जे काय काम असेल ना ते होऊन जाईल. हे करतील ना, मी करायला लावेन त्यांना. प्रभा, यांचे पैसे परत दे. हे कुठलं काम करायला सांगतायत ना हे तुला माहित नाहीये. अहो काही का असे ना, आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल होतंय ना, मग तुम्ही का थांबताय? प्रभा, पैसे परत कर. मला हे काम जमणार नाही. अहो, मुलाच्या भविष्याची चिंता मिटतीये, मग तुम्ही का पैसे परत करायला सांगताय? हे बघा, लक्ष्मी स्वतःहून घरी आलीये. मी काय कोणाच्या दारात नव्हते गेले मागायला. तुम्ही आपलं ते साहेब जे सांगतायत ते काम करून टाका बरं. प्रभा, हे बघा, तुम्ही जर पैसे परत करायला सांगितले ना, तर मी आणि माझा लेक आम्ही हे घर सोडून निघून जाऊ. प्रभा, हो काय हे पाप करून घेत आहे माझ्याकडून? माफ करा गुरुजी, एक्स्ट्रीमली सॉरी. माझा नाईलाज आहे. हो, मी तुमच्या एवढा ज्ञानी नाही, पण मला हे कळतं महत्वाच्या गोष्टीसाठी तडजोड करताना मागे पुढे पाहायचं नसतं आणि मी तेच केलंय. गुरुजी, मी काय म्हणतो म्हणजे मी तुम्हाला सुचवतोय आपण नेत्राच्या पत्रिकेबद्दल करूया का? म्हणजे जेणेकरून नेत्राच्या पत्रिकेतला मृत्यूयोग दिसणार नाही, असं काही करता येऊ शकतं. भगवंता, मला माफ कर. माझ्या हातून हे नेत्रा, मला माफ कर. ममता मावशी, कोण कुठली मी? तुम्ही मला एका देवळात भेटलात, अद्वैत साहेबांबद्दल सांगितलात. शेखर साहेब मला घरी घेऊन आले आणि इथे आल्यावर या घराशी मी कशी जोडले गेले मला कळलंच नाही. जेव्हा मी इथून निघत होते तेव्हा तुम्ही मला थांबवून सांगितलं होतं की या घराचं आणि माझं नातं अगदी नदी आणि समुद्रासारखं आहे. मी कुठेही गेले तरी परत याच घरात येईन. आत्ता मला कळतंय माझा या घराशी काय संबंध आहे. मावशी, तुम्ही आज या जगात नाही आहात.
पण तरी माझा तुमच्याशी संबंध आहे. आपलं नातं इतक्या जवळचं असणार आहे हा विचार सुद्धा कधी माझ्या मनात नाही आला. खरंच खूप नशीबवान आहे मी. मला तुमच्यासारखी सासू मिळाली. आजी तुम्ही बोलवलं काय झालं? हो अद्वैत येऊ दे मग सांगते. काय झालं आजी? आणि सगळ्यांना इथे का बोलवलंस तू अर्जंटली? अरे या तुमच्या दोघांच्या जन्मपत्रिका आहे आणि त्यावरून गुरुजींनी मुहूर्त काढून दिलेला हा कागद आहे. आता लगीनघाई करायला हवी आहे. या महिन्याच्या 30 तारखेचाच मुहूर्त ठरलाय. या महिन्याच्या 30 तारखेचा? नाही थोडी घाई होईल पण आपण सगळं व्यवस्थित करूया. हो म्हणजे मला काय म्हणायचंय मुहूर्त काढलाय पण पत्रिका जुळतायत ना छान व्यवस्थित? हो अगदी सगळं व्यवस्थित आहे. छान जुळले. त्रिनयना देवीचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी. त्रिनयना देवी आपल्या देवघरात आल्यापासून ना सगळं कसं घरात अगदी चांगलं घडतंय. आता या जन्मपत्रिका आणि लग्न मुहूर्त देवापुढे ठेवायचंय ना म्हणून सगळ्यांना बोलवले. ठेवते हा पत्रिका. दिवा का विझला? आजी थांबा मी लावते. दिवा का लागत नाहीये? आई असं होतं कधीतरी. तू नको टेन्शन घेऊ, नंतर लाव दिवा. लग्नाची तयारी सुरू करायची. मग मी म्हणतो की या पत्रिका मी माझ्याकडेच ठेवतो. बर चला द्वैत. होतं असं कधी कधी. वाद जाड असते ना. पण आपल्याला तयारीला लागायला हवं. चल लवकर.
पण यावेळी न्याय करण्याची जबाबदारी नियतीने तुझ्यावर सोपवली. आता तूच ठरव. तुला नेत्रा जिवंत हवी की अद्वैत? हे लग्न झालं तर नेत्राचा मृत्यू अटळ आहे. कुंडल्यांना काय सोन्याचा मुलामा दिला की कोटिंग लॉकर मध्ये ठेवलं असेल तर. हॅलो. हां सॉरी मीच तो लेट मेसेज केला तुम्हाला. ठीक आहे उद्या सकाळी पाठवा. हो नाही अर्जंट आहे. हो अर्जंट आहे. अजिबात वेळ नाही आहे. ठीक आहे प्लीज. काय बघतेस काय? बरं उद्या सकाळी वेळ ठेव. कशासाठी? आमंत्रण पत्रिका छापायची आहे माझ्या मुलाच्या लग्नाची. उद्या पत्रिकावाला येतोय. पत्रिका सिलेक्ट करायला मदत कर. तुलाही मजा येईल. आबा बोला. नेत्रा काय म्हणतेस? राज्याध्यक्षांच्या सुनबाई काय म्हणताय? आबा नेत्रा अगं आता तुझं लग्न होणार. मग तू कुलकर्णी नाही राज्याध्यक्ष होणार. तुझी आई किती खुश आहे माहितीये का तुला? सगळ्या गावभर जणू दौंडी पिटत फिरतीये. काय? हो सगळ्या गाववाल्यांना सांगत सुटलीये आयुष्यभर तुम्ही जिला हिणवलं ती एवढ्या मोठ्या घरची सून होतीये. पण मी सांगितलं तिला घर मोठं असणं किंवा छोटं असणं हे महत्वाचं नाही. महत्वाचं असतं ते प्रेम. आणि तिलाही सांगितलं नेत्राने हा जो काही निर्णय घेतलाय तो केवळ त्यांचं घर बघून किंवा अद्वैतचा जीव वाचावा म्हणून नाही तर तिचं अद्वैतवरती प्रेम आहे म्हणून घेतलाय. हो ना? बाळा एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आम्ही काय म्हणतो हे जास्त महत्वाचं नाही. तुला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. कारण त्यांच्याबरोबर आयुष्य तुला काढायचंय. हो आबा कळतंय मला. नेत्रा केवळ कर्तव्य म्हणून किंवा अद्वैतचा जीव वाचावा म्हणून तू हे लग्न करत असशील तर तसं नको करूस. मला सांग मी शेखर साहेबांशी बोलतो. तुझ्या इच्छेविरुद्ध आम्हाला काहीही करायचं नाहीये बाळा. नाही आबा नाही म्हणजे हे माझं कर्तव्य आहेच पण ही माझी नियती सुद्धा आहे. आबा मला आधी असं वाटायचं की मला अद्वैत साहेबांची नुसतीच काळजी वाटते पण मग हळूहळू ओढ वाटायला लागली. आणि आबा खरं सांगू माझं आहे प्रेम अद्वैत साहेबांवर.